नमस्कार मित्रांनो, आज आपण बायसेक्शनचे पुढचे प्रॉब्लेम पाहू. आ तर रूट 10 चा अप्रॉक्सिमेट रूट काढायचं आहे आपल्याला अप टू 3 इटरेशन. रूट 10 जर असे प्रॉब्लेम आले तर काय करायचं बघा. रूट 10 क्यूब रूट ऑफ 100 रूट 7 असे जर प्रॉब्लेम आले तर काय करायचं नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले लेट लेट x इज इक्वल टू रूट 10 x इज इक्वल टू रूट 10 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड x स्क्वेअर इज इक्वल टू 10 x स्क्वेअर मायनस 10 इज इक्वल टू 0. 10 ला इकडे पाठवू द्यायचं. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन काय आपलं एक्स स्क्वेअर मायनस 10. फंक्शन काय आपलं एक्स स्क्वेअर मायनस 10. फंक्शन काय एक्स स्क्वेअर मायनस 10. तर बघा मित्रांनो, आता इथं काय करायचं एक्स स्क्वेअर मायनस 10. तर एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी 0 टाकू पहिले. एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं 0. 0चा स्क्वेअर मायनस 10 तर मायनस 10. एफ ऑफ 1 चा स्क्वेअर मायनस 10 किती ते -9. एफ ऑफ 2 चा स्क्वेअर मायनस 10 किती येतं हे -6. हा एफ ऑफ 3 चा स्क्वेअर -10 किती येतं -1. एफ ऑफ 4 जोपर्यंत प्लस मायनस येत नाही तोपर्यंत घेत राहायचं. 4 चा स्क्वेअर -10 16 - 10 किती येतं +6. therefore root lies between 3 to 4. Since sign changes for function 3 to 4, therefore root lies between 3 to 4. तर बघा मित्रांनो, a is equal to 3, b is equal to 4. a is equal to 3, b is equal to 4. a is equal to 3, b is equal to 4. तो x1 is equal to a plus b by 2. तो किती 3 plus 4 भागिले 2 किती येतं हे 3.5. 3.5. आता काय करायचं चेक करायचं. एफ ऑफ 3.5 एफ ऑफ 3.5 तर काय करतात मित्रांनो 3.5 चा स्क्वेअर -10 फंक्शन वर टाकायचं. खूप सोपे प्रॉब्लेम आहे. सगळ्या मेथड सारख्याच आहे. रेग्युलर फालचे याच्यासारखे जे फॉर्म्युला थोडे डिफरंट. किती येतं पटकन सांगा हे 2.25 चुकीचं सांगू नका. 2.25 इकडे बघा प्लस नंतर पुढचं फंक्शन बघायचं. बघा याच्यानंतरचं लेटेस्ट फंक्शन कोणचं आहे याच्यानंतरचं लेटेस्ट फंक्शन कोणचं आहे हे हा याच्यानंतर फंक्शन कोणचं आहे या एफ ऑफ 3.5 नंतर एफ ऑफ 4 आहे ना पण हे कसं आहे प्लस आहे मग पुढे जायचं वरी जायचं हे कसं आहे एफ ऑफ 3 किती आहे -1 प्लस मायनसचं जमतं मग रूट लाईज बिटवीन 3 to 3.5 कमी टू जास्त रूट लाईज बिटवीन 3 to 3.5 3 to 3.5 हा तर इकडे बघा मित्रांनो A3 B किती आहे 3.5 x2 a plus b by 2 x2 3 plus 3.5 by 2 बिलकुल शांततेत बघितलं तर काहीच कन्फ्युज व्हायचं काम नाही. x2 is equal to 3.25 x2 आलं f of 3.2 आता पुन्हा चेक करायचं f of 3.25 चा स्क्वेअर -10 तर किती होईल हे 0.5625 प्लस आणि हे प्लस जमत नाही प्लस आणि हे प्लस जमत नाही प्लस आणि मायनस मग रूट लाईज बिटवीन कमी टू जास्त 3 to 3.25 3 to 3.2 असं कमी कमी होत जातं रूट लाईज बिटवीन 3 to 3.25 3.25 ए 3 बी किती आहे 3.25 आणि आवाज करू नका तर x3 is equal to 3 plus 3.25 by 2 किती येतं हे 3.125 3.125 आलं लक्षात हा आता एफ ऑफ एकदा वाटलंच तर एखादी एक्स्ट्रा काढून ठेवलं तर चालतं
3.125 3.125 स्क्वेअर मायनस 10 किती येतं हे मायनस 0.234 म्हणजे इथपर्यंतच ओके बरं का मायनस प्लस झालं ना इथपर्यंतच करून ठेवायचं पुन्हा चेंज झालं तर करायची गरज नाही पण तरी करू शकतो मी एखादं मायनस प्लस या दोघांमध्ये जे ना आता रूट लाईज बिटवीन काय राहील कमी टू जास्त कमी कोण आहे रूट लाईज बिटवीन 3.125 टू 3.5 हा इथपर्यंत केलं तरी ठीक आहे बस इथपर्यंतच करत 3.125 3.5 x4 a प्लस बी बाय 2 डायरेक्ट लिहितो आता मी 3.125 प्लस 3.5 बाय 2 किती येतं 3.312 इतकंच करायचं ठीक आहे 3 म्हणलं ना इथपर्यंतच करायचं प्लस मायनस प्लस पुन्हा नवीन यायला लागलं तर सोडून द्यायचं आलं लक्षात समजलं का इथपर्यंत गेलं तरी चालतं इथपर्यंतच करा 3.125 वरून आलं लक्षात 3 लिमिट By using bisection method, find the approximate root of cube root of 100. Cube root of 100. Very IMP करायला. Cube root of 100 up to 3 iteration किंवा 4th iteration. इकडे बघा approximate root. इकडे बघा रे मित्रांनो. Let x is equal to cube root of 100. तर मग taking cube on both side x cube is equal to 100. तर x cube minus 100 is equal to 0. F of x is equal to x cube minus 100. x cube minus 100. तर आता बघा पहिले काय करायचं 0 टाकायचं 0चा क्यूब मायनस 100 तर मायनस 100 नंतर 1चा क्यूब मायनस 100 मायनस 99 नंतर 2चा क्यूब मायनस 100 मायनस 92 नंतर 3चा क्यूब मायनस 100 मायनस 73 नंतर 4चा क्यूब मायनस 100 मायनस 36 नंतर 5चा क्यूब मायनस 100 25 इकडे आता काय मायनस प्लस देअरफोर रूट लाईज बिटवीन सिन्स साइन चेंजेस लिहिलं तर चालतं आलं इथं काय नाही देअरफोर रूट लाईज बिटवीन 4 to 5 तर मग 4 a is equal to 4 b is equal to 5 तर x1 is equal to a plus b by 2 4 plus 5 by 2 म्हणजे किती येतं 4.5 4.5 नंतर 4.5 झालं मग आता काय करतात मित्रांनो f of 4.5 4.5 चा क्यूब मायनस 100 तुम्हाला एक आयडिया सांगतो 2 मिनिटं सगळ्यांनी नीट ऐका सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता काय करायचं सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्ही हे उत्तर काढता ऐका पण त्याला ना मग कॅल्सियमचं डबल टिबल काही टाकलेलं नाही पाहिजे जर तुम्हाला एक सोप्यात सोपं करायचं असेल तर मोठं फंक्शन असेल तर काय करा पहिले माझ्या बरोबर सगळ्यांनी मी जे सांगितलं ते करायचं चुपचाप लक्षात ब्रॅकेट टाका पहिले 4 प्लस 5 ब्रॅकेटमध्ये घ्या 4 प्लस 5 बाय 2 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 घ्या ब्रॅकेटमध्ये इक्वल टू दाबा किती आलं 4.5 आलं आता डायरेक्ट तुम्ही असं करू शकता मित्रांनो आन्सर क्यूब मायनस 100 डायरेक्ट आन्सरचा क्यूब एएनएस आन्सर टाकायचं आन्सर क्यूब मायनस 100 मायनस 8.87 तुम्ही असं पण काढू तेच उत्तर आहेत 4.45 चा क्यूब मायनस 100 काढू 4.5 चा क्यूब मायनस 100 काढा ते येतं ना
फक्त याच्यासाठी एक गोष्ट आहे, मी हे सांगत काऊन नाही माहिती का, व्हॅरिएशन नाही पाहिजे, एकदा जे आन्सर तेच आलं पाहिजे. हे केल्यानंतरच ते करता येतं बरं. हे करून लगेच आता पुढच्या याला बघा कसं काढायचं. पहिले हे बघा, मायनस प्लस, तर रूट लाईज बिटवीन काय राहील, कमी टू जास्त. रूट लाईज बिटवीन बिटवीन कमी टू जास्त म्हणजे 4.5 टू 5. आता ए 4.5, बी किती आहे 5, x2 a प्लस बी बाय 2, 4.5 प्लस 5 डिवायडेड बाय 2 किती येतं 4.75. 4.75. हा कॅल्सियम टाकलं, कॅल्सियम काढलं ते 4.75. जर कॅल्सियम काढलं तरच बरं, हे जर कॅल्सियम काढलं तरच मग काय करू शकता तुम्ही, आन्सरचा क्यूब -100 डायरेक्ट करू शकता. किती येतं, प्लस येतं का मायनस, 7.17. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. तर आता नेक्स्ट रूट काय राहील, 4.5 टू 4.75. कमी टू जास्त. रूट लाईज बिटवीन 4.5 टू 4.75. ए 4.5, बी 4.75. हा x3 ए प्लस बी बाय 2 म्हणजेच 4.475 बाय 2. एकदा फॉर्म्युला तर चालतं. किती येते 4.625. हा हे काढल्यानंतर डायरेक्ट आन्सरचा क्यूब -100 केलं तरी चालतं. 4.625, 4.625 चा क्यूब -100 किती येतं, -1.06. म्हणजे आपलं अप्रॉक्सिमेट रूट हेच झालं 4.625. आलं लक्षात, 4.625. समजलं, करू घ्या फास्ट. 3 इटरेशन आले ना. इकडे बघा, पुन्हा जर जोडी तुटत असली इकडे बघा, इथं काय व्हायला 4.75 आणि 4.625 वेगळे येईल दोन. बस 3 रूट इथपर्यंत बस झाले. लक्षात, x3 एक अप्रॉक्सिमेट टी पर्यंत काढावं लागतं. फास्ट करा. क्यूब रूट ऑफ 20. थर्ड प्रॉब्लेम बघा मित्रांनो, क्यूब रूट ऑफ 20 बाय युजिंग बायसेक्शन मेथड. तर लेट x इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 20. तो एक्स क्यूब इज इक्वल टू 20. ठीक है, क्यूब ऑन बोथ साइड. इसको फेंकेंगे इधर, एक्स क्यूब -20 इज इक्वल टू 0. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब -20. तो एफ ऑफ पहले डालने का 0, 0 का क्यूब -20, -20. नंतर 1 डालने का 1 का क्यूब -20, -19. नंतर 2 का क्यूब -20, -12. नंतर 3 का क्यूब -20 +7. लक्षात, रूट लाईज बिटवीन काही 2 to 3. रूट लाईज बिटवीन 2 to 3. हा नंतर therefore by using bisection a is equal to 2, b is equal to 3, x1 is equal to a plus b by 2, x1 is equal to 2 plus 3 by 2, x1 is equal to 2.5. आलं, x1 is equal to 2.5. तर मग 2.5 एफ ऑफ 2.5. तर 2.5 चा क्यूब डायरेक्ट आन्सर क्यूब -20 केलं तरी चालतं, पण हे कॅल्क्युलेशन केलेलं असेल तर बरं. मूर्खांनो बघा, आन्सर क्यूब म्हणजे काय, नीट लक्ष द्या. आन्सर म्हणजे लेटेस्ट आन्सर पकडतं बरं, ते त्याच्यात गोळ होतं. नाही तर मग सरळ 2.5 चा क्यूब -20 करायचं. आले आन्सर म्हणजे जे लेटेस्ट आलेलं उत्तर असतं तेच कॅल्सी पकडतं. आलं लक्षात. आन्सर तुम्ही काही जरी चूक केलेला, डबल चेंज केलेला असेल तर मग ते नवीन आन्सर पकडत. समजलं का. 2.5 चा क्यूब -20 किती येतं, हे -4.
हे पहा ह्याच्यात कसं आहे माहिती का मायनस फक्त ह्या मेथड मध्ये हे फक्त -4 लिहिलं तर चालतं 4.3 लिहिलं तर चालतं बाय सेक्शन मध्ये हिच्या पुढची जी आहे ना रेग्युलर पाल्सी त्याच्यात हे पण उत्तर महत्वाचे इकडल्या बाजूचे आलं लक्षात तर ह्याच्यात काही नाही एवढं मायनस हे प्लस मग जब द रूट लाईज बिटवीन 2.5 टू 3 हे पहा मायनस आणि हे प्लस रूट लाईज बिटवीन 2.5 टू 3 मग x2 इज इक्वल टू a प्लस b बाय 2 2.5 प्लस 3 बाय 2 तर किती येतं a इज इक्वल टू 2.5 आणि b इज इक्वल टू 3 तर x2 किती येतं रे x2 2.75 f ऑफ 2.75 2.75 चा क्यूब मायनस 20 किती येतं 0.796 हे प्लस हे मायनस तर रूट लाईज बिटवीन 2.5 टू 2.75 तर ए 2.5 बी किती आहे 2.75 x3 2.5 प्लस 2.75 बाय 2 किती येते x3 2 पॉइंट इथपर्यंत केलं तर चालतं हे फक्त चेक करून 625 2.625 चा क्यूब मायनस 20 किती येतं हे मायनस 1 पॉइंट बस इथपर्यंतच अप्रॉक्सिमेट रूट इज लास्टला वाक्य लिहून टाकायचं बरं मित्रांनो अप्रॉक्सिमेट रूट इज 2.625 आलं लक्षात हा बघा नेक्स्ट प्रॉब्लेम हा क्यूब रूट ऑफ 7 क्यूब रूट ऑफ 7 हा let x is equal to cube root of 7 taking cube on both side x cube is equal to 7 तर मग f of x is equal to काय मित्रांनो x क्यूब मायनस 7 x च्या ठिकाणी पहिले 0 टाकायचं 0 क्यूब -7 x च्या ठिकाणी 1 टाकायचं 1 चा क्यूब -7 -6 नंतर x च्या ठिकाणी 2 टाकायचं 2 चा क्यूब -7 प्लस 1 therefore हे प्लस मायनस आलं रूट लाईज बिटवीन 1 to 2 हा a is equal to 1 b is equal to 2 x1 is equal to a plus b by 2 तो x1 is equal to 1 plus 2 by 2 x1 is equal to 1.5 तो f of 1.5 1.5 चा क्यूब मायनस 7 किती येतं हे मायनस 3.625 मायनस प्लस the root lies between 1.5 to 1.5 to 2 तर a 1.5 b 2 तर x2 is equal to a plus b by 2 1.5 plus 2 by 2 किती होईल 2 1.75 तर f of 1.75 1.75 चा क्यूब मायनस 7 किती येते मायनस 1.4 हे मायनस नंतर हे पण मायनस आहे हे पण मायनस आहे सॉरी हे प्लस मायनस प्लस रूट लाईज बिटवीन 1.75 टू 1.75 टू किती 2 1.75 टू 2 ए 1.75 बी किती 2 हरे कृष्ण ए प्लस बी बाय 2 हा 1.75 प्लस 2 बाय 2 किती येतं हे
1.87 इथपर्यंत गेलं तरी बस झालं. चेक करा नाही तर नका. 1.875 हा 1.875 चा क्यूब -7 2 इटरेशन म्हणलं तर इथपर्यंतच करायचा. 3 म्हणलं तर करायचे नाही तर नाही. 2 इथलंच करायचे इथपर्यंतच. ह्या 2च विचारा याच्यात. आले काय क्यूब रूट ऑफ 7 मध्ये 2 पर्यंत हा -0.408 झालं छाप. बघा आता f of x is equal to x cube minus x plus 1. बघा मित्रांनो 0 चा क्यूब मायनस 0 प्लस 1 1 हा 1 चा क्यूब मायनस 1 प्लस 1 1 हा 2 चा क्यूब -2 प्लस 1 6 प्लस 1 7 हा नंतर 3 चा क्यूब -3 27 -3 24 आणि 1 25 हा इकडे बघा जर तुम्ही त्याच्यात व्हॅल्यू टाकत जातात तर उत्तर प्लस मध्ये येत जाईल. उत्तर मायनस येणारच नाही. आलं लक्षात. मग अशा वेळेस काय करायचं तेव्हा प्रत्येक व्हरायटी आली पाहिजे बरं तुम्हाला. म्हणजे पेपर कसा पण येऊ शकतो. न्यूमरिकल 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 न्यूमरिकलचेच अवघड प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात. तर ह्याच्यात लॉग मध्ये प्रॉब्लेम आहे, साइन कॉस मध्ये प्रॉब्लेम आहे, ई रेस टू एक्स मध्ये प्रॉब्लेम आहे. हे आता जे घेतलं ना रूट क्यूब रूट मध्ये तसे प्रॉब्लेम आहे. हे सगळ्या टाईपचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे. म्हणून एखादा प्रॉब्लेम तुम्ही न लिहिता जर पीडीएफ जरी टाकलं तर चालतं एखाद्या प्रॉब्लेम सारख्या टाईप्स. आलं लक्षात. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता काय करायचं मायनस पासून सुरुवात करायची. एक अंदाज घ्यायचा हे पण तुम्हाला डोक्याचा वापर करता येतो. हा इथं तुम्ही क्यूब सगळ्यात मोठी टर्म हा उत्तर मायनस येऊ शकत किती पण टाकत. मग मायनस मध्ये टाकून एफ ऑफ -1 -1 चा क्यूब मायनस -1 प्लस 1 -1 चा क्यूब असतो -1 -1 चा क्यूब किती असतो -1 प्लस 1 0 1 नंतर एफ ऑफ -2 -2 चा क्यूब -2 प्लस 1 -2 चा क्यूब असतो -8 -2 चा क्यूब किती असतो -8 प्लस 2 -6 प्लस 1 -5 प्लस मायनस झालं देअरफोर हे असं इंट्रोडक्शन झालं पाहिजे तुमचं. रूट लाईज बिटवीन परीक्षेत वांदे होते बरं. सोपं सोपं राईज रूट लाईज बिटवीन -1 टू -2 तर ए इज इक्वल टू -1 बी इज इक्वल टू -2 हा तर एफ ऑफ आपलं x1 इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2 -1 प्लस मायनस मायनस बाय 2 किती ते -1.5 -1.5 x1 इज इक्वल टू नाव डायरेक्ट आन्सर क्यूब केलं तरी चालतं बरं. मायनस हे पहा हे जर उत्तर काढलेलं असतं डायरेक्ट केलं तर चालतं. हे बघा कसं करायचं तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. आन्सरचा क्यूब ऐका पूर्ण ऐकायचं नंतरच कॅल्क्युलेट करायचं. स्वतःला शहाणे समजता तर परीक्षेत मजा येईल. मला प्रॉब्लेम सोडून पण मार्क भेटणार नाही. -1.5 चा क्यूब हा हे मायनस तसं हा नंतर काय करायचं फक्त आन्सर टाकायचा मायनस आन्सर प्लस आन्सर काय टाकायचं. हे मायनस घेतलं ना नुसतं इथं आन्सरचा क्यूब मायनस इथं आन्सर तुम्ही फक्त आन्सर टाकायचा हा आणि प्लस 1 जर जड जात असेल तर सरळ सरळ असं टाक जसं मी टाकेल. आलं लक्षात किती येतं हे -0. कसं टाकलं आन्सर नाही टाकलं का आन्सर नाही टाकलं 1.5 टाकलं हा ठीक आहे. हा बघा तुमच्या हिशोबाने मायनस मायनस जमत नाही मायनस प्लस रूट लाईज बिटवीन हा -1 टू -1.5 टू -1 लहान कोणचं आहे 1.5 लहान आहे का 1
minus 1.5. Minus 1.5 to 1. A minus 1.5. B इथं चालतं पहिल्याच्यात -2 पहिले लिहिलं असतं तरी चाललं असतं, त्याला काही नाही बरं घेऊन. पण आता इथं नीट करा. ठीक आहे, पण मायनस असल्यामुळे दोन्ही होऊन जाते. -1.5 टू -1. तर ह्याच्यात वाचून जातो तुम्ही, कारण की दोन्ही असल्यामुळे a प्लस बी बाय 2. -1.5 -1/2 किती येतं -2.25. -2.25 समजलं. -2.25 एफ ऑफ -2.25 -2.25 चा क्यूब मायनस -2.25 प्लस 1 किती येत हे. कॅल्सियम नीट टाका, ब्रॅकेट बिकेट नीट टाका. किती येतं रे बाबा. -13.64 मायनस नीट टाका मायनस -8. हे मायनस जमत नाही. 1 रूट लाईज बिटवीन -2.25 टू -1. तर a -2.25 b -1 हा x3 इज इक्वल टू a प्लस b बाय 2 -2.25 -1 डिवायडेड बाय 2 किती येतं रे x3 -1.625 -1.625 -1.625 हा -1.625 हा x2 चुकलं रे. x2 चुकलं. इकडे लक्ष द्या मित्रांनो. x2 चुकलं याच्यात. हा त्याच्यामुळे उत्तर चुकलं. हा बघा मित्रांनो, हे चुकलं होतं. इथं 1.25 येतं -1.25 -1.25 हा -1.25. तर मग एफ ऑफ -1.25 -1.25 चा क्यूब 1.25 चा क्यूब मायनस -1.25 प्लस 1 किती येतं हे मायनस -0. मायनस प्लस 0.296 बरोबर आहे ना. हा हे पहा प्लस मायनस. तर रूट लाईज बिटवीन -1 -2 टू -1.25. तर x3 इज इक्वल टू a -2 b -1.25 हा a प्लस b बाय 2 -2 टू प्लस 1 -2 -1.25 डिवाइड बाय 2 किती येतं हे नीट टाका -1.625 हे 0.296 आलं ना. प्लस 2 मिनिटं याच्याशी चेक करा रे. 2 मिनिट सॉरी इकडल्याशी चेक करा. हे उत्तर प्लस आलं ना. अजून एकदा गोळ केला आपण. इकडे बघा हे प्लस
ह्या मायनसची नाही चेक होणार ना, पहिले हे फंक्शन येईल ना, ह्याच्याशी चेक होईल ना, हे प्लस मायनस आलं, प्लस मायनस कळालं का? लेटेस्ट फंक्शनशी चेक करतो आपण. तर लेटेस्ट फंक्शन कोणचं आहे आपलं, हे वाला आहे ना, तर प्लस मायनस, तर रूट लाईज बिटवीन इकडे बघा लेटेस्ट फंक्शन आहे ना, इकडे बघा कसं जायचं कधी पण फंक्शनला, मी हे बघितलं नाही खाली, हे प्लस नंतर लेटेस्ट फंक्शन बघायचं जिथं आपण टाकलेलं आहे मायनस, वरी केव्हा जायचं जर इथं नसलं, इथं जर प्लस असलं असतं तर वरी गेलं असतं लक्षात. तर रूट लाईज बिटवीन -1.5 टू -1.5 टू -1.25. तर इकडे बघा मित्रांनो, ए -1.5, बी -1.25, तर x3 ए प्लस बी बाय 2 -1.5 -1.25 बाय 2 किती येतं, -1.375. डायरेक्ट लिहू शकता, अप्रॉक्सिमेट रूट इज -1.375. आलं, तेव्हा 3 म्हणलं ना इथपर्यंतच करायचं, एक्स्ट्रा काहीच करू नका. आलं, -1.375 फास्ट. कळालं का? हे इथं आपलं थोड्याने उकलं होतं. आलं, नीट करा.